मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो सेंटर, पुणे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात राष्ट्रीय दर्जाची युनिव्हर्सिटी या अंतर्गत इंडियन इकॉनॉमी वन, भारतीय अर्थव्यवस्था वन, ब्लॉक एक, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सिन्स इंडिपेंडन्स, स्वातंत्र्यानंतरचा आर्थिक विकास पार्ट टू या अंतर्गत युनिट 4 रिसोर्स अँड कन्स्ट्रक्टिंग, संसाधने आणि त्याच्यातल्या मर्यादा या अंतर्गत जसं भाग 1 मध्ये आपण काही पाहिलं होतं तशाच अनुषंगाने भाग 2 मध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये संसाधने किंवा साधन सामग्रीमध्ये भारतात कशा पद्धतीने वाढ झालेली आहे, किती बदल झालेला आहे, तो या अंतर्गत आपल्याला आज अभ्यास व्हायचा आहे. इंडियन इकॉनॉमी ही खरं तर आपण भारतीय अर्थव्यवस्थेची ज्या वेळेला जडणघडण पाहतो त्या टप्प्यात झालेला विकास जर पाहिला तर स्वातंत्र्योत्तर कालखंडात म्हणजे 91 नंतरच्या कालखंडात आतापर्यंत जर विशेष करून पाहिलं तर मोठी वाढ झालेली आपल्याला आर्थिक विकासात दिसून येते. त्याबरोबर एकूणच विकासाचा वेग किंवा उदयोन्मुख अर्थव्यवस्था ज्या वेळेला म्हणतो आपण त्यावेळेला ती 91च्या नंतरच्या खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या धोरणातून आलेले दिसते. त्या अगोदर किंवा स्वातंत्र्यपूर्व कालखंडात आपण जर पाहिलं तर सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं किंवा सुवर्ण किंवा सोन्याची लंका वगैरे सुद्धा आपण ऐकून आहोत. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चांगली स्थिती किंवा सुस्थिती होती. त्यानंतर त्या राज्याचे जर पाहिली तर आक्रमणं असतील राज्यांमध्ये झालेली किंवा राज्याचं एक स्वतंत्र अस्तित्व असेल, स्वतंत्र मिळणं असेल, याच्यामुळं त्याच्या जडणघडणीमध्ये फरक पडलेला आहे. अर्थात पॉप्युलेशन हा देखील भाग त्यातला तेवढंच महत्वाचा आहे. पॉप्युलेशन जर इन्क्रीज झालेली असेल, लोकसंख्या वाढत गेलेली असेल, काही ठराविक राज्यात जर पाहिलं तर लोकसंख्येच्या बाबतीत काही राज्य खूप अग्रेसर आहेत. म्हणजे मध्य प्रदेश असतील, बिहार असतील, अशी राज्ये जी आहेत किंवा अगदी महाराष्ट्र असेल, ही लोकसंख्येच्या बाबतीत इतर देशाशी ज्यावेळेला आपण तुलना करतो त्यावेळेला त्या देशाची एकूण लोकसंख्या आणि आता आपण पाहतो तर महाराष्ट्राची किंवा मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, या राज्याची लोकसंख्या ही तेवढी असल्याची दिसून येते आणि त्यांचं क्षेत्रफळ देखील त्या मानाने तुलनात्मकरित्या इतर देशातल्या तुलनेत त्या कंपॅरिझनला आपण जर विचार केला तर आर्थिक विकासाच्या दृष्टीनं हे निश्चितपणे त्या देशांची लोकसंख्या आणि भारतात जर पाहिलं तर एका राज्यातली लोकसंख्या ही काही राज्यात जर विचार केला तर खूप मोठी लोकसंख्या आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत ही जरी काही क्षेत्रफळ असलं तरी पण उत्पादनाच्या दृष्टीने एखादा देश म्हणून ज्यावेळेला निर्णय घेतो आणि एखादा राज्य म्हणून ज्यावेळेला निर्णय घेतला जातो त्यावेळेला त्याची हायर ऑथॉरिटी किंवा त्याचा असणारा वर्चस्व आपण म्हणूया तो त्या देशाच्या अनुषंगाने निश्चितपणे असतो किंवा तो वरच्या लेवलचा एक प्रकारे असू शकतो. त्यामुळे केंद्र सरकार जे सांगेल ते राज्य सरकारपर्यंत आणि राज्य सरकारांना संरक्षण विषयक ज्या धोरणं ठरवण्याचा अधिकार असतो तो केंद्रांकडे असतो. त्यामुळं केंद्र किंवा इतर देशाचे असणारं रिलेशन हे निश्चितपणे आपण म्हणूया की त्या देशाच्या अनुषंगाने असतं. त्यामुळे जपानसारखा देश असेल, अमेरिकेसारखा देश असेल, या विकसित देशांचा विचार करता जपानच्या बाबतीत जर बघितलं तर नागासाकी आणि हिरोशिमा या देशांवर ज्यावेळेला अणुबॉम्ब पडले गेले त्यावेळेला ती शहरं किंवा मोठं अगदी जपानचं नेस्तनाबूत झालेलं किंवा आपण बेचरान झालेलं जपान ऐकलेलं आहे. परंतु याच्यातून उभारी घेऊन कारण देश पातळीवरचे निर्णय असल्यामुळं त्यांची व्याप्ती एकूणच देशाची आपण एखाद्या राज्याप्रमाणे म्हणूया तुलनात्मकरित्या ती आवाक्यात असल्यामुळं त्यांना तसे निर्णय घेणं आणि समोरच्या स्थितीला सामोरं चांगलं जाणं हे शक्य झालं. अर्थात या स्थितीत जी अवस्था जी आहे ती बदललेली आपल्याला पाहायला मिळते किंवा त्याच्यात तसे बदल झालेले दिसतात आणि या बदलत्या धोरणांच्या अनुषंगानेच किती बदल होतात किंवा कशा पद्धतीने बदल होतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं जर पाहिलं तर सबळता किंवा सुस्थिती निर्माण झालेली आपण एकूण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पाहतो. ती आर्थिक दृष्टीने असणारी जोखीम करण्याची जी तयारी आहे ती देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. अर्थव्यवस्थेत असणारी जी काही सुबकता आपण म्हटलं ती रिसोर्स पर्सनच्या अनुषंगाने किंवा सुबत्तेच्या अनुषंगाने ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे. अर्थात संसाधने भारतात जी साधन सामग्री जी आहे
ती मुबलक स्वरूपाची किंवा मुबलक प्रमाणात असल्याची दिसून येते. ती मुबलक साधन सामग्री जी आहे ती किती आहे, तर काही मसाल्यांच्या पदार्थात असेल, उत्पादनाच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर आहे. ती उत्पादकता वाढण्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर शेतमालाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात दिसतंय. किती उत्पादन झालं, तर ते जसं शेती उत्पादन वाढत गेलं तशा पद्धतीने हे उत्पादन देखील मसाल्याच्या पदार्थांचं जे उत्पादन आहे ते देखील वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग हे एकूणच उत्पादन ज्या वेळेला वाढत्या स्थितीत दिसत होतं ते निर्यातीच्या दृष्टीनं उपयुक्त ठरलं. याच्यातला जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे संसाधनाचे असणारे प्रकार किंवा कोणते कोणते प्रकारे आहेत, त्या संसाधनामध्ये असणारी आर्थिक स्थिती जी आहे ती बदलू शकेल का, त्या स्थितीत कशा पद्धतीनं मानवनिर्मित घटक असतील, काही निसर्गनिर्मित घटक असतील, तर या घटकांच्या अनुषंगाने सुद्धा काही बदल हे निश्चितपणे अपेक्षित आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा असतील, मग भौतिक साधनं असतील, सामाजिक पायाभूत सुविधा असतील, त्या किती विकसित झालेल्या आहेत, कशा पद्धतीने विकसित झालेल्या आहेत, त्या 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 देशाचा विकास म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या वेळेला आपण पाहतो तो बदल जर अपेक्षित असेल तर तो चांगल्या पद्धतीने होणं हे निश्चितपणे अपेक्षित आहे. सामाजिक पायाभूत सुविधा असतील, विकासामध्ये पायाभूत सुविधांची भूमिका असेल किंवा भारतातील पायाभूत सुविधांचा विकास असेल, हा संस्थाविषयक असेल किंवा संस्थांनी शासन या दोन्हींच्या बाबतीतला विकास असेल, तो स्वातंत्र्योत्तर कालखंडात निश्चितपणे बदललेला दिसतो. परंतु नैसर्गिक संसाधनाचा ज्या वेळेला विचार केला जातो त्यावेळेला त्याचा वापर देखील तितकाच महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर कापड गिरण्या किंवा सूतगिरण्या ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावरती आपण महाराष्ट्राच्या किनारी भागात असलेल्या दिसून येतात. आणि ज्या वेळेला जम्मू काश्मीरकडे पाहतो त्यावेळेला बर्फाच्छादित प्रदेश किंवा बर्फाने व्यापलेला प्रदेश आपल्याला दिसून येतो. आता या नैसर्गिक संसाधने किंवा मानवनिर्मित संसाधने असतील, त्या संसाधनाचा कशा पद्धतीने विकास होत गेला, त्यात किती बदल होत गेला ते देखील पाहणं तितकंच अगत्याचं किंवा महत्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. इंट्रोडक्टरी पार्ट किंवा प्रस्तावनेच्या अनुषंगाने याच्यात जे सांगितलेलं आहे ते नैसर्गिक संसाधनं किंवा त्या सर्व वस्तू आणि उत्पादनाचा समावेश याच्यात एकत्रितरित्या केला जातो. वस्तूमध्ये आपण ज्या म्हणूया की डोळ्यांना दिसतात किंवा काही वस्तूंचं उत्पादन हे आपल्याला करता येणं शक्य असतं, जसं इंडस्ट्रियल गुड्स असतील, तसं सेवा क्षेत्रातले जे सेवा असतात त्याची देखील आता सध्याचं जर भारतात पाहिलं तर वेगाने सेवांचा देखील विकास झालेला दिसतो. मग सेवामध्ये शैक्षणिक सेवा असतील, आरोग्यविषयक सेवा असतील, वैद्यकीय सेवा, वैद्यकीय म्हणजेच आरोग्याच्या सेवा असतील, या सेवांचा किंवा दळणवळणाच्या स्वरूपात असणाऱ्या सेवा असतील, याचा विकास होत असलेला दिसून येतो. याच किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, माहिती आणि तंत्रज्ञानाचा विकास देखील तितकाच झाल्याचा आपण पाहतो किंवा त्याचा समावेश हा दिवसेंदिवस वाढत असलेला दिसून येतो. तसं शेती क्षेत्राचा देखील विकास झाला, परंतु तुलनात्मकरित्या सेवा क्षेत्राचा विकासाचा वेग हा जास्त असल्याचं दिसून येतो. त्यामुळे सेवा क्षेत्रात सध्याचा आपण त्यावेळेला बजेट पाहतो, केंद्रीय अर्थसंकल्पात आलेली गुंतवणूक पाहतो, त्यावेळेला ही गुंतवणूक निश्चितपणे आपल्याला फायदेशीर असल्याचं दिसून येते किंवा तशा पद्धतीने हे बदल हे झालेला आपल्याला अनुभवायला मिळताना दिसतात. आता हे किती बदल होतील किंवा कशा पद्धतीने बदल होतील, तर मानवनिर्मित ज्या वेळेला काही साधन सामग्री असतील म्हणजे मानवी श्रम वापरणं असेल, भांडवल वापरणं असेल, एंटरप्राइजेस सह वस्तूच्या उत्पादनासाठी वापरलेली जी काही साधन सामग्री आपण म्हणूया, त्या साधन सामग्रीत सध्या आपण सुरुवातीला जर पाहिलं तर आत्ता आपण पाहतो ज्यावेळेला 2011च्या आकडेवारी येते त्यावेळेला असं लक्षात येतं की साक्षरतेचा दर हा 74% 75% पर्यंत गेलेला आहे. परंतु या साक्षरतेच्या दराच्या अनुषंगाने विचार करता सुरुवातीला निरक्षरतेचं प्रमाण स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आणि अशिक्षित अडाणी लोकसंख्या असल्यामुळं त्या संसाधन जे आपण जे ह्युमन आता डिव्हिडंड म्हणायला लावलेलो आहोत, तो डिव्हिडंड जो आहे तो ह्युमनच्या अनुषंगाने जो आहे बेनिफिट आहे, लाभांश जो आहे तो तेवढासा विकसित झालेला नव्हता. आणि आत्ता आपण पाहतोय म्हणजे त्या त्या क्षेत्रात झालेले विकास असतील किंवा त्या त्या क्षेत्रातलं योगदान जास्त मिळालेलं असेल त्याचा निश्चित आपल्याला फायदा होतोय. नैसर्गिक संसाधने ही स्थिर नसून त्यांच्या स्वभावानुसार गतिमान असतात, आर्थिक विकासासह बदलत जाणारे दिसतात आणि या बदलत्या स्थितीचा फायदा
हा अर्थव्यवस्थेला निश्चितपणे होतोय असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्याचबरोबर संसाधनाचे जे काही टाईप्स किंवा त्याचे प्रकार आहेत, या संसाधनामध्ये हा एक स्रोत आहे किंवा पुरवठा आहे, ज्यातून फायदेशीर वस्तू तयार केल्या जातात. सामान्यतः संसाधने म्हणजे साहित्य, ऊर्जा, सेवा, श्रम, ज्ञान आणि इतर भौतिक मालमत्ता हे एक फायदेशीर उत्पादन करण्यासाठी मिश्रणात वापरले जातात. ती प्रक्रिया काही संसाधने ज्याला नूतनीकरणीय म्हणजे पुन्हा निर्माण करता येऊ शकतात किंवा त्याला संपूर्णतः निर्माण करता येत नाही, परंतु काही साधन सामग्री ही निर्माण करता येऊ शकते, परंतु काही साधन सामग्री आपल्याला नष्ट होणारे आहे ती पुन्हा निर्माण करता येत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात असणारा हा फरक हा त्या त्या अनुषंगाने किंवा त्याच्या उपलब्धतेनुसार दिसून येतो. अनुपलब्धता जी आहे ती दिसून येते. भविष्यातील वापरासाठी संसाधने मुळात दोन प्रकारचे असतात. एक नैसर्गिक संसाधने आणि दुसरा मानवनिर्मित संसाधने. यामध्ये हा घटक नैसर्गिक निर्मिती आणि मानव निर्मितीच्या अनुषंगाने देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे मानवनिर्मित नैसर्गिक साधन संपत्ती ही देखील आता आपण पाहतो की आपण आवर्जून वृक्षारोपण करतो, तलावाची निर्मिती करतो, धरणांची निर्मिती करतो, त्यावेळेला या डॅमच्या अनुषंगाने देखील जी शेती केली जाते, म्हणजे नवीन पद्धतीनुसार आपण बघूया छोटी छोटी डॅम्स तयार केले जातात आणि त्यामुळे वॉटर टँक किंवा वॉटर बॉडीज निर्माण व्हायला त्या ठिकाणी मदत होते आणि या वॉटर बॉडीजमुळे त्या त्या ठिकाणचे वॉटर सर्क्युलेशन जे आहे ते सुस्थितीत यायला मदत होईल. परंतु पूर्वीपेक्षा आता सध्या जर आपण पाहिलं तर पाण्याचं प्रमाण कमी होते असं दिसून येते, परंतु त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण जसं कमी होते आपण पाहतो तसं बागायत क्षेत्राचं प्रमाण देखील वाढतंय. म्हणजे ओलिताखाली असणारी जमीन आहे तिचे देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होते. त्यामुळं ऊर्जा क्षेत्राचा किंवा ऊर्जा स्रोत जर आपण पाहिलं तर जसं सोलर पॅनल आपण म्हणतो ऊर्जाच्या अनुषंगाने, तसं ह्या ऊर्जा निर्मितीमध्ये सेवाच्या अनुषंगाने ही जर सेवा 24 तास वीज पुरवठा जर शेतकऱ्याला असेल, उद्योगधंद्याला असेल, सेवा क्षेत्रात असेल तर आर्थिक विकासाचा वेग वाढायला मदत होतो. त्याचबरोबर ज्ञान असेल किंवा आणि भौतिक मालमत्ता आहे हे एक फायदेशीर उत्पादन आहे किंवा त्या अनुषंगाने त्याचं तंत्र आपण म्हणूया ते वापरणं असेल ती प्रक्रिया आहे. काही संसाधने ज्याला नूतनीकरणीय किंवा संपूर्णतः म्हणता येत नाही, परंतु इतका वापर केला जाऊ शकतो की कालांतराने ते अनुपलब्ध होऊ शकतात आणि भविष्यातील वापरासाठी संसाधने मुळात दोन प्रकारची असतात. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संसाधने यावर देखील आपण प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबर किंवा एन्व्हायरमेंटमधून या निसर्ग निर्मित काही घटकांच्या अनुषंगाने आपल्याला जर पाहिलं तर जगण्यासाठी आवश्यक काही घटक हा निश्चितपणे असतो. सामाजिक इच्छा पूर्तता करणं किंवा प्रत्येक मानवनिर्मित अर्थव्यवस्थेतील उत्पादन काहींसाठी ही नैसर्गिक संसाधनांनी बनलेली असते. पदवी किंवा नैसर्गिक संसाधने ही निसर्गाद्वारे प्रदान केलेली सामग्री आहे, ज्याचा वापर करून मनुष्य इतर अनेक जटिल उत्पादने बनवतो, ज्याला मानवनिर्मित उत्पादने म्हणता येतं. परंतु या नैसर्गिक संसाधनामध्ये मानवनिर्मित संसाधनाला देखील तितकंच महत्त्व आहे. आता या मानवनिर्मितमध्ये वस्तू आणि सेवा तयार करण्याचं काम हा मानवापासून मोठ्या प्रमाणात केलं जातं. निसर्गाने दिलेली जी काही साधन संपत्ती आहे त्या साधन सामग्रीचा योग्य पद्धतीने वापर होणे. संसाधने माणसाला तेव्हाच उपयोगी पडतात जेव्हा त्यांचे मूळ स्वरूप हे बदललेलं असतं. असा माल नैसर्गिकरित्या मिळत नाही, पण या बाबतीत माहिती किंवा त्या बाबतीतल्या काही ध्येय धोरणं हे निश्चितपणे उपयोगी पडतात. मानवजातीद्वारे म्हणजेच मानवतेच्या वापरासाठी उत्पादित काही घटक हे विचारात घ्यावे लागतात. काही मानवनिर्मित औषधासारखी संसाधने ही आधुनिक मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. लसीकरणासारखी जर बाबी आपण विचारात घेतल्या तर आता आपण कोविड पॅन्डेमिकच्या काळात पुण्यामधलं सिरम कंपनी असेल किंवा इतर काही कंपन्या असतील, महाराष्ट्रातल्या काही कंपन्यांचा विचार केला जातो, त्याच्यामध्ये सिरमचं स्थान हे निश्चितपणे विचारात घ्यावं लागतं. कारण या कोविड पॅन्डेमिकच्या काळात देखील एक लस शोधून काढण्याचं काम या सिरम कंपनीच्या मार्फत झालं होतं. म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या असतील, त्यांचे उत्पादन असतील, उद्योगधंदे असतील, या उत्पादनाच्या आणि उद्योगधंद्याच्या अनुषंगाने देशाच्या सर्व क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्रात कसा विकास करता येईल किंवा सर्व बाजूने विकास कसा करता येईल. मग तसं शिक्षणामध्ये आता आपण पाहतोय की NEPचं धोरण, राष्ट्रीय नवीन शिक्षण धोरण जे आता येत आहे
त्याचा देखील वापर होणार आहे. म्हणजे असा मौलिक किंवा नैसर्गिकरित्या साधन सामग्री जशा वापरल्या जातात तशा मानवनिर्मित साधन सामग्री देखील आर्थिक विकासाला हातभार लावताना किंवा त्याच्यात वाढ होत असताना दिसून येते. मानवनिर्मित किंवा औषधासारखी संसाधने ही आधुनिक मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि लसीकरणासारखीच या साधन सामग्रीचा वापर देखील होऊ शकतो. मग इतर साधनं असतील किंवा वेगवेगळे रोगराई असतील आपण म्हणूया, त्याचे लागलेले शोध असतील, टायफॉइड, मलेरिया, कावळी अशा आजारावर त्या लसी शोधणं का असेल किंवा मातृत्व येणं ज्या वेळेला आपण म्हणतो, बाळाची जन्म होण्याची अवस्था आपण म्हणूया, नैसर्गिकरित्या जी साधन सामग्री होती त्या साधन सामग्रीमध्ये या घटकात बदल झालेला दिसतो. औषधासारखीच संसाधने देखील निर्माण केली जाऊ शकतात. जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत अशा लसी ह्या खरं तर त्याही अगोदर जर आपण पाहिलं तर लसीकरणाची जी मोहीम शासनामार्फत राबवली जाते ती देखील आपण अनुभवतो आहोत. म्हणजे जशी की काविळीची लस असेल तर ती सर्व ठिकाणी, गोवर असेल, कांजणे असतील, याच्या लसी देखील उपलब्ध असतात. जसं मानवाला काही लसी दिल्या जातात तसंच जनावरांना देखील लसीकरण केलेलं असतं किंवा त्याची नोंद ही निश्चितपणे झालेली असते. या बाबतीत पायाभूत सुविधा आहेत. शेती आणि उद्योग यासारखेच उत्पादक उपक्रम जे आहेत त्याची देखील विचार करावा लागतो. संकल्पना त्याची देखील मांडली जाते. आर्थिक साहित्यात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर वापर हा केलेला दिसतो. याच विकास आणि शब्दाची जर काही इतर बाबी जर पाहिल्या तर अचूकता किंवा त्याचं स्वीकार्य व्याख्या जर आपण पाहिली तर पायाभूत सुविधात अजूनही काही बाबतीत आपण अपूर्ण दिसतो किंवा दळणवळणासारखी स्थिती जर पाहिली तर रस्ते वाहतुकीमध्ये आपल्याला काही अडचणी आजही जाणवत असतात. कारण निसर्गात किंवा उघड्यावरती आपण म्हणतो रस्ते जे डांबरीकरण केलेलं असतं त्याचा ऊन वारा पाऊस या सगळ्याचा परिणाम होतो आणि या घटकांच्या परिणामामुळे त्याची अवस्था ही खराब होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पुन्हा आपल्याला त्याचं काम करावं लागतं. परंतु सध्या रस्त्यामध्ये आपण जर पाहिलं, अंतर्गत रस्ते असतील किंवा कमी लांबीचे रस्ते असतील त्यावेळेला रुंदी आणि लांबी म्हणजे लांब पल्ल्याचे रस्ते असतील त्यावेळेला डांबरीकरणाशिवाय पर्याय नाही. परंतु कमी लांबीचे जर असतील तर या रस्त्यांमध्ये आपण डांबरीकरणाचा आता संपूर्ण भारतभर विचार करत आहोत. गावोगावातले रस्ते जे आहेत ते कॉन्क्रिटीकरण केलेले आपल्याला दिसत आहेत किंवा अनुभवायला येतात. शेती आणि उद्योग यासारखी जी या उद्योगाला पायाभूत सुविधांची फार आवश्यकता असते. ह्या कारण क्षेत्र प्रचंड व्याप्ती जास्त असते त्यामुळे रस्त्यांची आवश्यकता असते. उत्पादन घेण्यासाठी उत्पादकाची आवश्यकता असते. वाहतुकीच्या दृष्टीने ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला रस्ते असतील, रेल्वे असतील, शिपिंग असेल म्हणजे मच्छीमारीसारखा व्यवसाय असेल किंवा ट्रान्सपोर्ट बंदरांच्या ठिकाणी असणारे काही त्या ठिकाणचं पर्यटन स्थळ आपण म्हणूया, विमानतळ असेल, वाहतुकीची उपकरणे असतील, साधनं असतील, याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. संप्रेषण, पोस्ट, तार, टेलिफोन, रेडिओ, टीव्ही या साधनांचा देखील त्या ठिकाणी विचार केला जातो किंवा तशी साधनं देखील वापरली जातात. कारण संप्रेषण हे कम्युनिकेशनचं साधन आहे आणि या कम्युनिकेशनच्या साधनामध्ये आपल्याला अनेक फायदे हे निश्चितपणे होत असतात. या संप्रेषण फायद्याच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर काय बदल होऊ शकतो, तर तार किंवा पोस्ट हे 4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी पोहोचत होतं. तशा पद्धतीने किंवा 3 दिवसानंतर पोस्टाने एखादं पत्र पोहोचायचं. परंतु तारेसारखं जर यंत्र पाहिलं म्हणजे तार केली तर क्विकली त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फार तर तो निरोप समोरच्यापर्यंत पोहोचायचा आणि त्याचा फायदा किंवा टेलिफोन ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला टेलिफोन सध्या आपण काही सेकंदात एखाद्याला कॉल केला तर लगेच तो तिकडे रिसिव्ह करतो आणि कम्युनिकेशन आपलं होऊ शकतं किंवा संप्रेषण तशा पद्धतीचं होऊ शकतं. रेडिओच्या मार्फत एखाद्या वेळेला एखादी बातमी सांगायची असेल तर किंवा मन की बात आपण ज्यावेळेला कार्यक्रम संपूर्ण भारतभर पंतप्रधानांचे ऐकतो त्यावेळेला ते सर्व म्हणजे एका जागेला बसून एका ठिकाणी बसून सर्व संपूर्ण देशभर जिथे जिथे रेडिओ असेल तिथपर्यंत ती मन की बातच्या मार्फत कार्यक्रमातून संदेश आपला जो आहे देशाविषयाचा जे अभिमान आहे, प्रेम आहे, आपली दूरदृष्टी आहे ती व्यक्त करण्याचं काम पंतप्रधान आपल्याला करतात. म्हणजेच एका साईडनं
बोलणं आणि ते समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या रेडिओ लहरी करत असतात. त्यामुळे रेडिओ असतील किंवा टीव्ही असेल, टीव्हीच्या माध्यमातून पण तसंच आहे. एका ठिकाणावरून घेतलेली एखादी प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा एखादी मीटिंग असेल आणि ती लाईव्ह समोर प्रक्षेपण केली असेल. दुसऱ्या बाजूला आपण क्रिकेटची मॅच पाहतो. त्यावेळेला ती मॅच एका ठिकाणी सुरू असते आणि दुसऱ्या बाजूने जे रेकॉर्डिंग किंवा शूटिंग असतं ते सुरू असताना लाईव्ह प्रक्षेपण समोरच्यापर्यंत पोहोचवलं जातं. सिनेमाचं माध्यम जर पाहिलं तर दीर्घकाळ एखादा सिनेमा एखादं रेकॉर्डिंग केलेलं असेल तर ते आपल्याला 2-2 तास, 3-3 तासाचं पुन्हा प्रक्षेपण करता येतं. आता खरं तर YouTubeचा काळ आहे आणि YouTubeमध्ये जर आपण हवा तो सिनेमा त्या ठिकाणी सर्च केला तर लगेच दिसतो आणि आपण पाहायला सुरू करतो. त्याचंही एक साधन आपण पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने जर विचार केला, संप्रेषणाच्या अनुषंगाने जर विचार केला, तर निश्चितपणे उपयुक्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता याच अनुषंगाने ऊर्जा संसाधनं जे आहेत, ऊर्जेचं देखील तसंच आहे. कोळसा हे जळाऊ कोळसा ज्यावेळेला कोळसाने जाळला जायचा आणि त्याच्यापासून वीज निर्मिती केली जायची. परंतु सध्या आपण जर पाहिलं तर वीज निर्मितीसाठी हायड्रो किंवा थर्मल क्लिअर जेव्हा वापरला जातो आणि या विजेचा आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी एखादं बटन किंवा स्विच ऑन केलं की लगेच सप्लाय पुढच्यापर्यंत पोहोचतो. काही सेकंदात, काही मिली सेकंदात आपण म्हणूया, या काही एकदम मायक्रो सेकंदामध्ये अ, तिथपर्यंत तो सप्लाय केलेला असतो आणि तिथं विद्युत प्रवाह प्रवाहित झालेला असतो. जर विद्युत पंप असेल एखादा तर तो पंप सुरू होतो किंवा बल्ब, ट्यूब लाईट असेल तर तो लाईट त्या बटन प्रेस करता क्षणी समोर त्या ठिकाणी वीज निर्मिती आपल्याला झालेली दिसून येते. आणि याच विजेवरती अनेक उपकरणं संपूर्ण भारतभर आपण पाहतो. त्यावेळेला किंवा उद्योगधंद्यामध्ये विजेचा वापर फार प्रभावीपणे केलेला असतो. आणि या विजेच्या वापरामुळं आर्थिक दृष्टीने काही फायदे होतात का? तर निश्चितपणे फायदे होतात आणि त्याच्या अनुषंगाने तसे बदल झालेले आपल्याला दिसून येतात. कोळसा असेल, वीज असेल किंवा थर्मल स्पीकर असेल याच्यात देखील वापर सध्या किंवा सौर ऊर्जा असेल, मग तेल असेल, वायू असतील, बायोगॅस असेल या अनुषंगाने देखील तसे बदल झालेले दिसतात. मध्यवर्ती वस्तूचे उत्पादन आहे आणि या खनिजे किंवा पोलाद असेल, मूलभूत रसायने असतील, खते आणि कीटकनाशके असतील, या यंत्रसामुग्री आणि मशीन टूल्स याचा देखील त्याच्यात वापर केलेला असतो. नैसर्गिक संसाधनाची उत्पादकता, जमिनीची पुनर्रचना, सिंचन, मुख्य, मध्यम किंवा किरकोळ बाबी जर विचारात घेतल्या तर त्या बाबी देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. ड्रेनेज असेल किंवा समोच्च असेल, बंडीचा आकार बदलणे असेल किंवा इतर बाबी असतील तर त्या देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. या अनुषंगाने ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या बाबी पाहतो त्यावेळेला अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं हा काळ कसा असेल किंवा कशा बाबी असतील तर तो पाहणं तितकाच महत्त्वाचं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होताना या पायाभूत सुविधाबरोबरच अशा अनेक सुविधा ज्या आहेत मग त्या अनुषंगाने होल्डिंगचे एकत्रीकरण असेल, उच्च उत्पन्न देणाऱ्या काही गोवंशीय जाती असतील, मासेमारी असतील, नौका असतील, मासेमारीची उपकरणं असतील, रेफ्रिजरेशन असेल, वनीकरण म्हणजे ज्यावेळेला नैसर्गिक साधन संपत्ती पाहतो त्यावेळेला निसर्गाने आपल्याला ज्या समुद्र दिलेला आहे, सागर किनारा दिलेला आहे, या सागर किनाऱ्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणात मच्छीमारी करता येते. या मच्छीमारीच्या आधारावरती अ, लाखो लोकांची उपजीविका अवलंबून असते. म्हणजे एकतर रोजगारासाठी अ, मासेवरती अवलंबून असतो आणि दुसरी गोष्ट मच्छीमारी हा रोजगार अभिमुख कार्यक्रम आहे. आणि उपजीविकेसाठी ज्यावेळेला आपण इतर मांसाहाराचा विचार करतो किंवा अन्नपदार्थाचा विचार करतो, तो जर उपलब्ध नसेल म्हणजे मच्छीमारी जर आपण समजा तात्पुरत्या आपण क्षणासाठी विचार केला की मच्छीमारी थांबवली आणि माशांची अ, अ, पकडणं किंवा सुरू जे जाळी टाकणं, धरणं आपण म्हणूया, ते जर नाही केलं आणि मासे विक्री जर थांबली, तर अर्थव्यवस्थेला खूप मोठा फटका बसू शकतो. कारण लोकांच्या उपजीविकेसाठी पर्यायी साधनसामुग्री आपल्याला देता येत नाही. आर्थिक उत्पादन न मिळाल्यामुळं कित्येक लोकांना बेरोजगारीला सामोरं जावं लागेल किंवा तीच लोकसंख्या इतर रोजगारावरती आक्रमण करेल आणि आत्ताच्या रोजगाराची स्थिती जी आहे भारतात बेकारी, बेरोजगारी, ही बेकारीची आणि बेरोजगारीची स्थिती ही पुन्हा उद्भवायला लागेल किंवा पुन्हा निर्माण व्हायला लागेल. त्याच्यात अशा पद्धतीची भर पडल्याचे आपल्याला दिसून येईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा अध्यापन मूलभूत काही बाबी आहेत त्या उपयोजित आहेत. संशोधन, राष्ट्रीय प्रयोगशाळा, उत्पादन, युनिट्सशी संपर्क या बाबींना तितकंच महत्त्व आहे किंवा तशा पद्धतीने देखील विचार होणं अपेक्षित आहे. माहितीची प्रणाली जी आहे
मास मीडिया, ग्रंथालये आणि संग्रहालये, मेळे आणि प्रदर्शने, पुस्तके आणि जर्नल्स याचा देखील आपल्याला माहिती प्रक्षेपण करण्यासाठी किंवा ग्रंथालयातून ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने वेगवेगळे पुस्तक आपण जे म्हणतो, मग सध्याचा अगदी गोष्ट पैसा पाण्याची असेल, जे आपण लाखो लोक वापरतायत, वाचतायत असं दिसून येतं. म्हणजे युट्यूबचा जमाना असेल किंवा व्हिडिओचा जमाना असतो, त्यावेळेला या गुगलच्या मार्फत आलेले मटेरियल असेल, ती ऑनलाईन जर्नल्स असतील काही, म्हणजे ग्रंथालय हे पूर्वी जसं एखाद्या जागेला जायचं आणि त्या ठिकाणी पुस्तकं असायची, शाळा महाविद्यालय किंवा काही संस्था असतील की त्या ठिकाणी ग्रंथालयाचा साठा केलेला होता आणि त्या अनुषंगाने त्यात बदल झालेला दिसतो. तसा मास मीडिया जो आता सध्याचा आहे तो अतिशय म्हणजे वेगाने विकसित होतोय. म्हणजे काही क्षणात एखादी गोष्ट दिल्लीतनं मंत्रालयाच्या ठिकाणावरनं ज्यावेळेला बाहेर संसदेतनं येतो माणूस किंवा संसदेमध्ये जर लाईव्ह रेकॉर्डिंग असेल तर त्या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण, म्हणजे अगदी दिल्लीत काही घटना घडते ती अगदी खाली श्रीलंकेपर्यंत असेल, पोहोचायला काही क्षण सुद्धा लागत नाही. म्हणजे एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी, जर आपण त्या ठिकाणच्या घडामोडी आपल्याला अमेरिकेतल्या घडामोडी असतील, तिथे एखादी घटना घडली असेल तर मास मीडियाच्या मार्फत आता ती त्वरित आपल्यापर्यंत पोहोचते. संग्रहालय असतील, त्याचे मेळे असतील आणि प्रदर्शने असतील, पुस्तके असतील आणि जर्नल्स असतील, तर या बाबी देखील तेवढ्याच विचाराधीन असतील किंवा त्या चा वापर करून, जर्नलचा वापर करून, अर्थात एखादं संशोधन, एखादी माहिती ती जर घेतलेली असेल तर ती माहिती समोरच्यापर्यंत किंवा त्या पटलावरती पोहोचवण्याचं काम हे निश्चितपणे झालेलं असतं. वित्त आणि बँकिंग, बचत संस्था, सार्वजनिक, खाजगी आणि सहकारी क्षेत्रे, पत आणि कर्ज देणाऱ्या संस्था, सार्वजनिक खाजगी संस्था ज्या आहेत त्याचा वापर झालेला दिसतोय. सहकारी क्षेत्र, भांडवली बाजार याचा देखील मोठ्या प्रमाणावरती वापर प्रामुख्यानं घडून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या मानव संसाधन आहे किंवा मानव संसाधनाचा विकास, पिण्याचे पाणी असेल, रोग असेल, रोगराई निर्मूलन असेल, सार्वजनिक स्वच्छता असेल, कुटुंब नियोजन असेल, वैद्यकीय सुविधा असतील, शिक्षण असेल, साक्षरता असेल, शाळा, महाविद्यालय, म्हणजे ही ज्ञानपीठं आहेत. खरं तर ज्ञान प्रोव्हाइड करणारी, ज्ञानदान करणारी, शैक्षणिक क्षेत्रात मानवाने केलेले विकास किंवा मानवाने बदललेली स्थिती, आतापर्यंत जे राष्ट्रीय धोरणं, शिक्षण विषयक जी धोरणं आली होती, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीतून आपण आता तिसऱ्या एज्युकेशन पॉलिसीला सामोरे जाणार आहोत. आणि या सामोरं जात असताना आतापर्यंत काय काय बदल झाले आणि त्यातून सर्वांना या शिक्षणाच्या प्रवाहात कशा पद्धतीने आणता येईल. अगदी लहानात लहान, अगदी 2.5 वर्षाचा एखादं मूल असेल, बालक असेल, तर त्या बालकाला शिक्षण देण्याची प्रक्रिया किंवा शिक्षणाची तरतूद आत्ताच्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये झालेली आहे. पूर्वी आपण पाहत होतो की अगदी हाताच्या बोटाने दुसऱ्या कानाचा अंगठा, दुसरा कान धरण्यापर्यंत हात पोहोचेल का, तुझी उंची आहे का, वय आहे का, ते त्याचं कॅल्क्युलेशन तशा पद्धतीने केलं जायचं. परंतु सध्या आपण पाहतोय की जन्माच्या तारखेपासून, पूर्वी कारण जन्मतारीखच माहीत नसायची बरेच वेळेला, त्यामुळे त्याला शाळेत प्रवेश देण्याच्या अनुषंगाने किंवा 6 वर्ष ही वयाची अट होती किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी चालेल, म्हणजे एखादं वर्ष चालेल म्हणून त्याला बालवाडीत प्रवेश द्या असं सांगितलं जातं. परंतु आत्ता आपण पाहतोय इंग्लिश मिडियमच्या जमान्यामध्ये नर्सरीचा वर्ग असेल, त्यानंतर UKGचा वर्ग असेल, जसं की LKG असेल, HKG असेल, याचे वर्ग असतील, म्हणजे सिनियर KG असतील, ज्युनियर KG असतील, अशा पद्धतीचे वर्ग आत्ता आपण पाहतोय. म्हणजे नर्सरी म्हणजे अगदीच 2.5 वर्षाचं लहान बाळ असणारं की जे शाळेत जातं, शैक्षणिक सुविधाचा लाभ घेतं. म्हणजे कुटुंबाचं नियोजन करताना मानवी संपत्तीचं विकास करण्याच्या अनुषंगाने जन्मापासूनच अगदी त्याला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न या शिक्षण संस्थापासून अगदी 2.5-3 वर्षाच्या बालकापासून होत असल्याचं दिसून येते. आणि आता आपण पाहतो की उच्च शिक्षणापर्यंत, म्हणजे 10वी-12वी जसं बघतो तशा पद्धतीने महाविद्यालयीन शिक्षण, उच्च पातळीवरचं उच्च माध्यमिक नंतर महाविद्यालय आणि महाविद्यालयाच्या पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण असेल, पदव्युत्तर शिक्षण असेल आणि त्यानंतर PhD सारखं शिक्षण असेल, संशोधनाच्या डिग्री असतील किंवा इतर पात्रता परीक्षा असतील, या देण्यावरती भर असतो. मग अगदी पोस्ट डॉक्टर सुद्धा आहे की याच्यातून मानवी संपत्तीचे जे आहे तो विकास झाला पाहिजे. पण यंत्रतंत्राच्या अनुषंगाने असतील, वेगवेगळ्या कॉम्प्युटरच्या संदर्भातल्या डिग्री असतील, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, लॉ असेल, मॅनेजमेंटचे इतर कोर्सेस असतील, BBA, BCA, MCA, अशा अनेक कोर्सेसच्या माध्यमातून
ज्ञान संग्रह जो आहे तो विद्यार्थ्यापर्यंत किंवा एकूण लोकसंख्येपर्यंत पोहोचवण्याचं काम दिसून येतं. आणि या साधन सामग्रीच्या अनुषंगाने तांत्रिक आणि औद्योगिक ज्या बाबी आहेत त्या कशा विकसित होतील, त्या दृष्टीने कशी शिस्त लावता येईल हे देखील आपल्याला पाहणं अपेक्षित आहे. भौतिक पायाभूत सुविधा जी आहे ती कशा पद्धतीने विकत झालेली आहे. भौतिक पायाभूत सुविधामध्ये थेट उत्पादन क्षेत्राशी संबंधित आहेत. शेती, उद्योग आणि व्यापार, त्यात वीज असेल, सिंचन असेल यासारख्या सेवांचा समावेश त्याच्यात झालेला दिसतो. वाहतूक आणि दूरसंचार यामध्ये देखील बदल झालेला दिसतो. भौतिक पायाभूत सुविधांची जी कामगिरी जी आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र आणि असमान आहे. वर्षानुवर्ष भारताचे मऊ किंवा पायाभूत सुविधा वेगाने विकसित झाले आहेत. याउलट विस्तार आणि कार्यक्षमता, हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर देशाचा विचार करता एक नम्रपणा किंवा एक लोकसंख्या जी आहे, लोकसंख्येची घनता जी आहे ती देखील आपल्याला विचारात घ्यावी लागते. कारण भौतिक सुविधा ज्या पद्धतीने वाढतात त्याच पद्धतीने लोकसंख्या दर चौरस किलोमीटरला किती लोकसंख्या राहते. मग काही राज्यांची लोकसंख्या पुन्हा आपण मगाशी म्हटलं तसं अनुषंगाने राज्यामध्ये ही स्थिती किंवा लोकसंख्येची घनता जी आहे ती भिन्न स्वरूपाची दिसते. आणि या लोकसंख्या अतिरिक्त लोकसंख्या असेल किंवा फार कमी लोकसंख्या असेल तरी त्या राज्याचा किंवा त्या प्रदेशाचा विकास होत नाही. परंतु जर जास्त असेल, अतिरिक्त असेल तर उपजीविकेवरती ताण येतो किंवा अनावश्यक वस्तूंची मागणी देखील वाढल्यामुळं किंवा अनावश्यक पद्धतीनं मागणीत वाढ झाल्यामुळं अर्थव्यवस्थेला बिकट अवस्था आपण येत असते. त्यामुळे संपूर्ण देशाचा विचार करता विकसित देशामध्ये मग अमेरिका असेल, चीन असेल, जर्मनी. चीनचा विचार केला तर चीन जास्त लोकसंख्या असणारा देश आहे. भारताचा विचार केला म्हणजे जगातल्या एकूण लोकसंख्येचा विचार करता चीन आणि भारताची लोकसंख्या ही अतिशय वेगाने वाढणारी आहे किंवा एक नंबरचा देश म्हणून चीनला लोकसंख्येच्या बद्दल ओळखलं जातं आणि भारताचा दुसऱ्या क्रमांकावरती लोकसंख्येबाबत क्रमांक लागतो. या अवस्थेमध्ये एकूण देशाचा विकास होत असताना सामाजिक पायाभूत सुविधा, या सामाजिक पायाभूत सुविधामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे आणि वैद्यकीय सेवा यांचा समावेश होतो. त्यामुळे पोषण किंवा गृहनिर्माण आणि पाणी पुरवठा जे योगदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. मानवी विकासामध्ये सुधारणा ज्यामुळे आर्थिक गती वाढते. विकास किंवा मानवी विकास जे आहे तीही लोकांच्या रुंदीकरणाचा किंवा त्याच्या एकूण स्थितीचा विचार करता बदल झालेला दिसतो. निवडी आणि त्यांचे कल्याण स्तर हे देखील बदललेले दिसतात. काळानुसार याच्यात बदल झालेला दिसतो आणि भिन्नता ही देखील अनुभवायला येते. समाजामध्ये त्यांच्या विकासाच्या टप्प्यानुसार 3 बाबी किंवा अनुभवायला येतात. दीर्घ आणि निरोगी जीवन जगणे, ज्ञान प्राप्त करणे आणि सभ्य जीवनासाठी आवश्यक संसाधने. शेवटी ह्या संसाधनाचा आपल्याला उपयोग काय होईल तर दीर्घकाळ आणि निरोगी जीवन. आपण दीर्घकाळ जीवन जगणारे लोक आहेत, परंतु निरोगी जीवन जगणं ही खरं काळाची गरज आहे. 1 मिनिटाचं. निरोगी जीवन जगण्याच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला सध्या आपण हायब्रिड पद्धतीचे सीड्स, अगदी बियाणं असतील, रासायनिक खतं असतील म्हणजे केमिकल्स वापरलेले असतील तर त्याच्यामुळं आपलं जीवनमान कमी होण्याची शक्यता आहे किंवा आपल्याला घटलेलं आहे असं दिसून येतं. परंतु एकूण लोकसंख्येच्या उपजीविकेचा जर विचार केला, पोटभर अन्न मिळावं अशी जर आपली अपेक्षा असते, त्यावेळेला ही अपेक्षा जर पूर्ण नाही झाली तर त्याहीपेक्षा बिकट अवस्था आलेली आपल्याला दिसेल. म्हणून आर्थिकदृष्ट्या याच्यात बदल होणं किंवा त्या अनुषंगाने याच्यात झालेली स्थित्यंतर ही देखील समजून घेणं तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे निरोगी जीवन जगणं त्याच अनुषंगानं आपल्याला आर्थिक स्थितीत बदल होणं हा देखील गरजेचं आहे. ज्ञान प्राप्त करणं, ज्ञान प्राप्त करताना आत्ताची साधन सामग्री ही आपल्याला मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे त्याच्यात बदल निश्चित झालेला आहे. ज्ञान प्राप्त करताना सभ्य जीवनासाठी आवश्यक संसाधनं जी आहेत ती किती आहेत, कशा पद्धतीने आहेत ते आपल्याला पाहावे लागतील. प्रवेश मिळवणं किंवा या प्रवेश साधनाच्या अनुषंगानं कशा बदल झालेले आहेत, त्यात चांगलं जीवनमान जगणं म्हणजेच सर्व गोष्टी नैसर्गिकरित्या किंवा नॅचरल रिसोर्सेस जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण म्हणतो, शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने आपण पाऊल टाकणं अपेक्षित आहे.
पायाभूत सुविधांची जी भूमिका आहे, ती भूमिका कशा पद्धतीची आहे? विकासाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणं, राष्ट्राचे जे प्राथमिक उद्दिष्ट असतं किंवा त्यांच्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने देखील विचार करावा लागतो. अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक क्षेत्र जे आहे किंवा प्राथमिक क्षेत्राचा विकास म्हणजे शेती क्षेत्राचा विकास जर झालेला असेल, तर आर्थिक सुबत्ता यायला किंवा इतर क्षेत्रांना कच्चा माल पुरवठा करणं असेल, लोकसंख्येला उपजीविकेसाठी आपल्याला मूलभूत गरज ही प्राथमिक क्षेत्रातून मिळते. तसं विकासाच्या टप्प्यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास जर जास्त असेल, तर अर्थव्यवस्था ही वेगाने विकसित होते. सेवा क्षेत्राचा विकास वेगाने होऊ शकतो. उद्योग क्षेत्राचा विकास हा वेगाने होऊ शकतो. त्यासाठी आवश्यक संसाधनेच ती उभारू शकतात. उच्च जीडीपी विकास दर हा साध्य करून त्यामुळे देशात गुंतवणूक करण्यास ही मदत होणं अपेक्षित आहे. त्याच अनुषंगाने एफडीआयच्या मार्गाने अशा प्रकारे पायाभूत सुविधा किंवा मूलभूत गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्यात मोठा हातभार हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने जे परकीय गुंतवणूक आहे भारतात ती होत असताना दिसून येते. आणि या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने किंवा परकीय गुंतवणुकीच्या अनुषंगाने काही बाबी ह्या आपल्याला निश्चितपणे विचारात घ्याव्या लागतील किंवा ही गुंतवणूक आपल्याकडे कशी वाढेल ते देखील आपल्याला पाहावं लागेल. आता या पायाभूत सुविधामध्ये किंवा मूलभूत गोष्टीमध्ये पूर्ण करण्यात काय हातभार लावता येऊ शकतो का अर्थव्यवस्थेचा, ते आपल्याला पाहावं लागेल. उच्च वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट किंवा भौतिक पायाभूत सुविधा ही थेट आर्थिक वाढीस समर्थन देते, तर सामाजिक पायाभूत सुविधा ज्या आहेत ते अप्रत्यक्षपणे विचारात घेतली जाते. समाजाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणे याच दर्जाच्या अनुषंगाने किंवा अप्रत्यक्षपणे बदल होत असताना भौतिक बाबी जर सुधारल्या किंवा त्याच्यात जास्त भर पडली तर निश्चित फायदा होतो. तसंच उदाहरणासाठी म्हणलं रस्त्यांचं जर जाळा असेल, मोठ्या प्रमाणावर रस्ते किंवा वाहतुकीच्या सुविधा जर असतील, आत्ता आपण पाहतोय मुंबई असेल, दिल्ली असेल, पुणे असेल किंवा इतर राज्यातली काही शहरं असतील, या शहरांमध्ये रस्ते अपुरे किंवा कच्चे रस्ते असल्यामुळं ट्रान्सपोर्टिंगसाठी म्हणजे एखाद्या शहरामध्ये जर समजा कोणी नोकरी करत असेल, उद्योग म्हणजे आय टी क्षेत्राचा विचार करायचा जर विचार केला तर आय टी क्षेत्र सध्या ऑनलाईन पद्धतीने चाललेलं आहे. म्हणजे वर्क फ्रॉम होम त्यांना दिलेलं आहे आणि हे कंपनीच्या दृष्टीने परवडतंय कारण ह्युमन रिसोर्सेससाठी इतर सोयीसुविधा देता येत नाहीत किंवा देण्यावरचा खर्च आहे तो कमी प्रमाणात येतोय. का वर्क फ्रॉम होम असेल तर त्याच्याच घरातून तो त्याचं ऑफिस चालवेल. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर हेच टोटल पॉप्युलेशन ज्यावेळेला आपण रस्त्यावरती येत जात असतो त्यावेळेला गर्दी निर्माण होते आणि जिथं 10 किंवा 15 मिनिटात अर्ध्या तासात पोहोचायचं आहे तिथं आपल्याला 1 किंवा 2 तास वेळ लागतो. कारण प्रत्येक वेळेला सिग्नल लावणं असेल, रस्त्याची गर्दी असेल, इतर रस्त्यावरती काही अडथळे आलेले असतील, ॲक्सिडेंट झालेले असतील तर त्यावेळेला किंवा पोलीस यंत्रणेवरचा अतिरिक्त ताण असेल तर ह्या ताण कमी करण्याच्या दृष्टीनं किंवा मानवाला होणारे जे काही आपण इतर त्रासेस म्हणूया त्या त्रासेसच्या दृष्टीनं रस्त्यांचं जाळं जर चांगलं असेल, जास्त प्रमाणात रस्ते आणि चांगले रस्ते जर असतील तर त्या रस्त्यावरची वाहतूक ही व्यवस्थित करता येते. लांब पल्ल्याचे रस्ते जर असतील तर त्यातून 2 शहरातील 2 गावातील अंतर हे कमी करता येऊ शकतं. त्यामुळे निश्चितपणे या शहरांचा या रस्त्यांच्या दृष्टीने देखील विचार होणं अपेक्षित असतं, तरच त्याचा विकास किंवा पायाभूत सुविधाची वाढ होऊ शकते. बंदरांच्या दृष्टीने देखील तसंच आहे. बंदरांचा विकास होणं अपेक्षित आहे. हवाई वाहतुकीचा विकास होणं किंवा बदल होणं अपेक्षित आहे. वीज आहे, बँकिंग प्रणाली आहे, माहिती आणि संप्रेषण आहे, तंत्रज्ञान आहे, ICTच्या अनुषंगाने ह्या तंत्रज्ञानात बदल होणं अपेक्षित आहे. सामाजिक पायाभूत सुविधा आहे, आरोग्य विषयक सुविधा आहे आणि या आरोग्य विषयक सुविधा देखील वेगवेगळ्या प्रकारच्या लशी कुठल्या तरी एखाद्या कंपनीत परदेशात तयार झाल्या आणि संपूर्ण देशभर असेल किंवा भारतात तयार झालेली लस संपूर्ण जगभर असेल तर ती पोहोचली किंवा तिला पोहोचवण्याचं काम हे त्या सेवा क्षेत्राच्या विकासामुळं आपल्याला शक्य झालं किंवा टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने ही संप्रेषणं जी आहेत ते आपल्यापर्यंत अपडेट पोहोचत होती. मास मीडिया जे मगाशी आपण म्हटलं त्याच्यामार्फत क्षणात एखादी घटना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी समजत होती. त्यामुळं मास मीडियाचा देखील आपल्याला उपयोग हा कोविडच्या कालखंडात चांगल्या पद्धतीने झालेला आहे. त्यामुळं सामाजिक विकासात या टेलिव्हिजन चॅनल्स असतील त्यांचा आपल्याला निश्चितपणे उपयोग होतो. त्याच्या आधारावरती आपण आपलं नियोजन देखील करू शकतो. त्यामुळे सामाजिक सोयीसुविधा असतील, पायाभूत सुविधांचा विकास असेल,
भारतात वाहतूक व्यवस्था जी आहे ती पूरक सहाय्यक सेवावर अवलंबून आहे आणि विविध पद्धती आणि सेवा ज्यावर व्यापक वाहतूक व्यवस्था जी आहे ती अवलंबून आहे. रेल्वे, रस्ते, बंदरे, अंतर्देशीय जलवाहतूक, किनारी शिपिंग आणि विमानतळ असतील आणि विमान कंपन्या असतील, रेल्वे असतील, रस्ते असतील, हे वाहतुकीचे प्रमुख काही साधनं आहेत. याच साधनांच्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेमध्ये हे बदल झालेले आपल्याला दिसून येतात. भारतात एकूण रहदारीच्या 95% अधिक वाहतूक ही रस्त्यावरून होत असणारी दिसते. जरी इतर रीती किंवा तटीय शिपिंग आणि इतर वाहतुकीच्या अनुषंगाने देखील अंतर्देशीयच्या जलवाहतूक देखील विचारात घ्यावी लागेल. त्याचबरोबर रेल्वे वाहतूक आहे, रस्ते वाहतूक आहे, याचं वर्चस्व किंवा ट्रान्सपोर्टिंगच्या अनुषंगाने 95% याच्यात समावेश या वाहतुकीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये दिसून येतो. संस्था आणि शासन, सुशासन हे कार्यक्षम व्यवस्थित असणं अपेक्षित आहे आणि या सुशासनाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ह्या संस्था पातळीवरती अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या बाबी आपल्याला देता येऊ शकतील, कशा पद्धतीने आपल्याला बदल करता येऊ शकतील ते आपल्याला पाहावं लागेल. या बाबतीत सुशासन किंवा कार्यक्षम सुव्यवस्था जर आली तर अर्थव्यवस्थेला त्याचा निश्चितपणे फायदा होतो. केंद्रीय प्रभावी सह अस्तित्व असलेल्या सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील व्यवस्थापकीय संस्था ह्या अर्थव्यवस्थेला उभारी किंवा एक स्थिर स्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होतो. सार्वजनिक आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी, प्रशासनाच्या कार्यासंबंधित पारदर्शकता ही देखील असणं तितकंच अपेक्षित आहे. जर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पारदर्शकता असेल तर सुस्थितीत किती बदल होऊ शकतो किंवा कशा पद्धतीनं सगळ्यांना सामोरं जाऊन घटनात आपल्याला बदल करता येऊ शकतो ते देखील पाहणं अपेक्षित आहे. या बाबतीत संस्था असतील वेगवेगळ्या, त्या संस्था कशा पद्धतीनं कार्य करू शकतात, किती बदल करू शकतात त्याच्यात ते आपल्याला अनुभवायला लागेल. सार्वजनिक अधिकाऱ्यांची जबाबदारी, प्रशासनाच्या कार्यपद्धतीत जर पारदर्शकता वाढली तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळे माहितीचे स्वातंत्र्य, नागरिकांपर्यंत पोहोचणे, त्याचबरोबर सहभागी शासन, नागरी सुविधा समाजासाठी प्रामुख्यानं किती वाढतील याच्यात बदल होणं अपेक्षित आहे. आपण काही भाग याच्यातला सब पॉईंट जर विचार केला तर भूसंपादन असेल, जमीन संपादनामध्ये वेगवेगळ्या बाबतीत नियामक आणि पर्यावरणीय मंजुरीमध्ये विलंब होतो. 1991चा कालखंड जर पाहिला तर त्याच्या अगोदर या जमीन संपादन असतील किंवा इतर बाबतीत असेल अनेक ठिकाणी अडथळे होते. आता या अडथळे दूर करण्याच्या दृष्टीनं काही खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणात ही धोरणं शिथिल करण्यात आली आणि भूसंपादनाचा अधिकार देखील शासनाकडे राखून ठेवलेला आहे. त्यामुळे आवश्यक असलेली जमीन ही त्या ठिकाणावरून किंवा रस्त्यांचा विकास करायचा असेल, शहराच्या अंतर्गत रस्ते असतील, ज्या वेळेला नियमावली येईल त्यावेळेला त्या मंजुरी दिली जाते किंवा त्याला पर्याय व्यवस्था दिली जाते आणि तशा पद्धतीची सोय किंवा पर्याय हा ऍक्सेप्ट करावा लागतो. एखाद्या गावाचा किंवा एखाद्या ठिकाणचा रस्ता हा बंद ठेवता येत नाही, पण त्याला पर्याय जर त्यांनी दिला तर हरकत नसते, परंतु त्याला पर्याय व्यवस्था स्वतःची करावी लागते आणि तशी भरपाई जी असते ती निश्चितपणे भूसंपादन ज्यावेळेला शासन करत असतं त्यावेळेला त्या भूसंपादनाचा जो मोबदला असेल तो यथायोग्य मोबदला हा शासनामार्फत दिलेला असतो किंवा दिला जातो आणि त्याच्या आधारावरती त्या कुटुंबाला आपलं परिवर्तन करावं लागतं. ड्रिंकिंग वॉटरचा इथं प्रश्न मांडलेला आहे. पिण्याचं पाणी जे आहे किंवा पाण्याचा प्रश्न जो आहे तो देखील त्याच्यात विचारात घ्यावा लागतो. बंदरांमध्ये किंवा आधुनिकीकरण होत असताना व्यावसायिकीकरण जे झालेलं आहे ते किती प्रमाणात झालेलं आहे, कशा पद्धतीने झालेलं आहे ते पाहावं लागतं. बंदरांचं आधुनिकीकरण आणि आधुनिकीकरण म्हणजे पर्यटकाविषयी किंवा पर्यावरणपूरक बाबीत हा बदल झालेला दिसून येतो. व्यावसायिक शिक्षण असेल, या व्यावसायिक शिक्षणामध्ये पाण्याचा प्रश्न जसा आहे तशा पद्धतीने या व्यावसायिक शिक्षण धोरणात आमूलाग्र स्वरूपाचे बदल आत्ता स्किल डेव्हलपमेंट किंवा मेक इन इंडिया जसं म्हणतो आपण, तसं मेड इन इंडिया आपण खरं तर आधी म्हणायला पाहिजे. मेड इन इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्ता आपण पाहतोय डिजिटल इंडिया. ज्या वेळेला पायाभूत सुविधांमध्ये डिजिटल इंडियाचं काम येतं त्यावेळेला दळणवळण किंवा अत्याधुनिक पद्धतीची सेवा याच्यामधलं स्किल किंवा कौशल्य
हे सर्वांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असतं. या कौशल्याच्या आधारावरती आपल्याला जागतिक पातळीवरती होणाऱ्या घडामोडी असतील त्या आपल्यापर्यंत माहिती होतील किंवा या सेवांचा लाभ घेऊन आपलं होणारं जे काही परिश्रम असतं ते कमी करता येईल किंवा अतिरिक्त होणारा परिश्रम आहे ते आपल्याला कमी करता येईल आणि आर्थिक दृष्टीनं एक भक्कम स्थिती जागतिक पातळीवरती आपल्याला करता येऊ शकते. त्यामुळे भारतातली असणारी स्थिती ही कशी आहे ते आपल्याला या पॉईंटच्या आधारावरती आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. म्हणजे पाण्याचा जर प्रश्न आपण विचारात घेतला तर पायाभूत सुविधामध्ये जल व्यवस्थापन हे आपल्याला जसं पर्जन्यमान होत असतं त्या पर्जन्यमानाचं साठवणूक करता आली पाहिजे. म्हणजे मगाशी मी जसं म्हणालो की छोटी तलाव जे आहेत ती बांधण्याचं प्रमाण वाढलं पाहिजे. नलिका असतील कूपनलिका असतील याचं प्रमाण जे आहे ते जर चांगलं राहिलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. बंदरांचं किंवा आधुनिकीकरण जर झालं तर त्याच्यात बदल होऊ शकतो. व्यावसायिक दृष्टीनं जे स्किल यायला पाहिजे ते जर चांगलं आलं तर त्याचा स्किल किंवा रोजगारता जी आहे ती वाढेल आणि पूर्ण रोजगाराकडे आपण चांगल्या पद्धतीने वाटचाल करू. सध्याची स्थिती सुद्धा आपल्या भारतात सुस्थिती किंवा चांगली स्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे. परंतु आजही सर्वांना म्हणजे मागेल त्याला काम मिळालं असं होत नाही. त्यामुळे आपल्याकडं असणारी श्रमशक्ती तरुणांचं प्रमाण हे जास्तीचं आहे, शिल्लक आहे. त्यामुळं बेकारी बेरोजगारी याला आपल्याला सामोरं जावं लागतं. युवकांना जसं जावं लागतं तसंच इतर लोकांना देखील सामोरं जावं लागतं. मग स्त्री असेल पुरुष असेल यांच्यामध्ये देखील भिन्नता असल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यामुळे पाण्याचे प्रश्न निर्माण होतात, बंदरांचे प्रश्न किंवा आधुनिकीकरण असेल ते निर्माण होतं, व्यावसायिक शिक्षण असेल ह्याच्यात बदल होतो आणि या नियामक किंवा त्या अनुषंगाने देखील सुस्थिती येण्याच्या दृष्टीनं आपल्याला काही बाबतीत हे जसं संस्था शासन सांगितलं तसं या पायाभूत सुविधांच्या बाबतीत देखील मंत्र्यांना सांगितलं होतं की रस्त्याचे जाळं असावं, बंदराचा विकास असावा. हवाई वाहतुकीमध्ये जर आपण विचार केला तर आता हेलिकॉप्टर असतील विमानं असतील यांचा खरं तर अजून विकास व्हायला पाहिजे. कारण जलमार्ग जसे आहेत जलमार्ग आणि हवाई मार्ग हे आपल्याला बांधता येत नाही. परंतु त्या निसर्गनिर्मित आपल्याकडे जर चांगल्या पद्धतीची स्थिती असेल आंतरराष्ट्रीय पातळीवरती तर एका देशातून दुसऱ्या देशासाठी एअरवेज हे आपल्याला हवाई वाहतूक जे आहे ते प्रभावी करणं किंवा त्या दृष्टीने सुधारणा करणं हे जास्त गरजेचं ठरेल. याच्याही पुढे जाऊन आपण म्हणूया की लोकवस्ती आता चंद्रावर जायला तयार झालेलं आहे आणि जर चंद्रावरती आपल्याला काय करता आलं म्हणजे या पायाभूत सुविधांमध्ये एवढा प्रचंड विकास करण्याच्या दृष्टीनं किंवा तिथपर्यंतचा आपल्याला स्कोप हा भारताला आहे. त्यामुळं पायाभूत सुविधांचा स्वातंत्र्योत्तर कालखंडात झालेला हा बदल विचाराधीन आहे किंवा विचार करण्यासारखा निश्चितपणे असतो. त्यामुळं अर्थव्यवस्थेतली स्थिती ही कशा पद्धतीची आहे कशी बदलू शकते याचा विचार आपल्याला करावा लागेल. जीवनमानाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीनं कारण आपल्याला सध्याचं राहणीमान आणि पूर्वीचं राहणीमान जर बघितलं तर जंगलातून लोक गावापर्यंत पोहोचली किंवा गावाकडे यायला लागली आणि याच बाबतीत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने देखील तितक्याशा सोयीसुविधा सुरुवातीच्या कालखंडात नव्हत्या. पैशाच्याच बाबतीत विचार केला तर केवळ आणं, 1 आणा, 2 आणे, 4 आणे, 12 आणे असे वापरले जायचे म्हणजे आणे पद्धती होती. आणि त्याच्याही अगोदर ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला वस्तू विनिमय पद्धती म्हणजे बार्टर सिस्टीम होती आणि या बार्टर सिस्टीम मधून वस्तूंची देवाणघेवाण व्हायची. परंतु त्याच्यातही काही समस्या होत्या. त्यानंतर सुवर्ण काळ विचारात घेतला. सुवर्ण काळामध्ये किंवा सोन्याच्या वस्तू देवाणघेवाण सोन्याचा धातू आपण म्हणूया या धातूची देवाणघेवाण केली गेली आणि या धातूमुळे सुद्धा अनेक समस्या निर्माण होत होत्या. कारण त्याच्यात विलगीकरण किंवा धातूचे तुकडे करून आपल्याला समोरच्याला देता येत नव्हतं. त्यामुळं बार्टर सिस्टीम मध्ये काय होतं एखाद्याने समजा माझी कटिंग केलेली असेल तर त्या कटिंग करणाऱ्याला माझ्याकडे मी शेतकरी असेल तर माझं शेतातलं धान्य त्याला दिलं जायचं आणि हे धान्य किती द्यावं ह्याचं सुद्धा एक साधन किंवा एकसारखेपणा नव्हता. त्यामुळे जे शक्य असेल ते त्या पद्धतीने त्या समोरच्यापर्यंत दिलं जायचं. किंवा मी चप्पल बूट खरेदी केला असेल तर त्या चप्पल बूटच्या बदल्यात जे कोणी बनवणारे असतील त्या चप्पल बूट बनवणाऱ्याला तशा पद्धतीनं त्याचा मोबदला त्याला दिला जायचा. मी शिक्षण घ्यायचा विचार केला असेल तर गुरुला गुरुदक्षिणा म्हणून देण्याची परंपरा पूर्वी आपण ऋषीमुनीच्या कालखंडात ऐकलं. गुरु द्रोणाचार्य किंवा त्याचं शिष्य ज्यावेळेला आपण एकलव्य म्हणतो
त्यावेळेला त्याच्याकडून अंगठा त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून, ज्या वेळेला काही पैशातून कदाचित, परंतु तो अंगठा घेतला, म्हणजे काही गुरुदक्षिणा किंवा त्याच्या संदर्भात भेटवस्तू दिल्याच्या अनुषंगाने देखील ती परंपरा आपण पाहिली. आणि सध्याच्या काळात जर आपण पाहिलं, खरं तर मूल्य हे मोजता येत नाही, परंतु अमूल्य स्वरूपाच्या या बाबी असतात वस्तूंच्या अनुषंगाने किंवा त्या वस्तूच्या किमतीचा विचार करता. परंतु काहीतरी साधन आपण समोरच्याला दिल्याशिवाय ती वस्तू आपल्याला मिळू शकणार नाही. म्हणून रुपया हे चलन आपण वापरायला लागलो, आणि या रुपयाच्या अनुषंगाने, या चलनाच्या अनुषंगाने ती समोरच्या पर्यंत जाणं असेल, समोरच्या पर्यंत पोहोचणं असेल, ते निश्चितपणे उपयुक्त त्यामुळे समाजाच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणं किंवा सुधारणं हे अत्यंत आवश्यक आहे. रस्त्यांचे जाळे, बंदरे, हवाई वाहतूक, वीज, बँकिंग प्रणाली, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान याचा देखील ICTच्या अनुषंगाने विचार होतो. सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास किंवा आरोग्याच्या विषयक बाबी ज्या आहेत त्या विचारात घ्याव्या लागतात. जीवनमानाचा दर्जा जो आहे तो सुधारलेला दिसतोय. हवाई वाहतूक जी आहे ती देखील आता वाढायला लागलेली आहे, आणि याच्यात जर जास्ती वाढवलं तर जलवाहतुकीचा देखील आपल्याला जलमार्ग जसं कोलंबस आणि आपल्याला वास्को द गामा असतील, कोलंबस असतील, यांनी अमेरिकेसारखा असेल किंवा देश काही शोधण्याचं काम देखील केलं. म्हणजे याच्यातून एखादा देश आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यापार करण्यासाठी सुद्धा मिळू शकतं, ही देखील बाब आहे. पायाभूत विकास आहे. भारत वाहतूक व्यवस्था जी आहे ती पूरक सहाय्यक सेवावर अवलंबून आहे, आणि विविध पद्धती आणि सेवा ज्याच्यावर व्यापक वाहतूक व्यवस्था जी आहे ते अवलंबून आहे. रेल्वे, रस्ते, बंदरे, अंतर्देशीय जलवाहतूक असेल, किनारी वाहतूक असेल, शिपिंग, विमानतळ आहे किंवा विमान कंपन्या आहेत, रेल्वे आणि रस्ते आहे, हे वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. भारतात एकूण रहदारीच्या 95% अधिक वाहतूक ही होत असते. जरी इतर रीती जशा की तटीय किंवा शिपिंग जे केलेलं असतं किंवा अंतर्देशीय जलवाहतूक जी आहे ती देखील तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे देशातील वाहतूक क्षेत्रावर रेल्वे आणि रस्ते यांचे वर्चस्व आहे. या वाहतुकीच्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेमध्ये बदल करणं किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले स्थित्यंतर ही घडून येणं अपेक्षित असतं. या संस्था असतील किंवा शासन असतील, याच्यातला जो भूसंपादनाचा भाग आहे, नियामक किंवा पर्यावरणीय मंजुरी असतील त्या बघणं, किंवा याच्यातला विलंब जो होत होता तो 91च्या धोरणात कमी केला. पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवण्याच्या दृष्टीने शासन सर्वतोपरी प्रयत्न करतं, परंतु जर पर्जन्यमान कमी झालं असेल, आपण पाहतो की उष्णता जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे. वाढत्या उष्णतेमुळं बर्फाच्छादित जे प्रदेश आहेत ते बर्फ वितळणारे दिसत आहेत आता, किंवा वितळत आहेत अशी स्थिती आहे. त्यामुळे समुद्राचं पाण्याची पातळी वाढते आहे, परंतु जो थंडावा आपण म्हणूया, जो निसर्ग निर्मित ज्यावेळेला डोंगर, दर्या पाहतो किंवा वृक्ष आपण पाहतो, त्यावेळेला ह्या वृक्षांची कमतरता आहे, आणि वृक्ष लागवड आपल्याला करण्याशिवाय आता भविष्यात पर्याय नाही आहे. त्यामुळे पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने देखील या बाबी महत्त्वाच्या आहेत. पाण्याचे प्रश्न किंवा बंदराचे आधुनिकीकरण असेल, व्यावसायिक शिक्षण असेल, हे देखील आपल्याला वाढवताना, किंवा जसं पर्यावरणात बदल होतो तसं पाण्याच्या दृष्टीने असेल, बंदराचे आधुनिकीकरण असेल आणि व्यावसायिक शिक्षण संस्था असतील, याच्यात आपल्याला विचार करावा लागेल किंवा विचाराधीन काही बाबी निश्चित आहेत. सारांशाकडे येत असताना आपल्याला काय पाहावं लागेल, ज्यातून उपलब्ध नैसर्गिक संसाधने आहेत, शाश्वतपणे वापरले जाणं असेल, मानवनिर्मित संसाधनाच्या अनेक बाबी आहेत, आधुनिक गरजा ह्या निर्माण केल्या जातात, हे या बाबतीत सुद्धा काही घटक हे महत्त्वाचे आहेत. पायाभूत सुविधा विकास किंवा त्या संदर्भातल्या असणाऱ्या अत्यावश्यक बाबी ज्या आहेत त्या बघाव्या लागतील. नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही बाबी आहेत. संसाधनाच्या उपलब्धता आणि विकास यांच्यातील जवळचा दुवा हा देखील त्यात विचारात घ्यावा लागतो. त्यामुळं ज्यातून नैसर्गिक संसाधन आहेत ती संसाधनं ही शाश्वतपणे, म्हणजे दीर्घकाळ जर राहिली आणि पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला गेली, आधुनिक गरजा
निर्माण केल्या जातात हे जरी सत्य असलं तरी पायाभूत सुविधामध्ये रस्ते वाहतूक आहे, जलवाहतूक आहे, आता आपण ज्याचा उल्लेख केला, किंवा वाहतूक क्षेत्र आपण म्हणूया, तो पायाभूत सुविधाच्या अनुषंगाने येत असतो. त्याचबरोबर कारण या ठिकाणी उद्योगधंद्यामध्ये एखादी गाडी तयार झालेली असते आणि ती रस्त्यावरून जात असते, त्यामुळे या पायाभूत सुविधांचा विकास होणं हे अपेक्षित आहे. त्याचबरोबर शिक्षण असेल, शिक्षण कुठल्या तरी संस्थेमध्ये महाविद्यालयामध्ये किंवा ज्ञान देणाऱ्या संस्थांमध्ये शिक्षण घेतलेलं असेल आणि ते ज्ञान समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे शिक्षण संस्था असतील, शैक्षणिक क्षेत्र असेल. आणि या अनुषंगाने किंवा वैद्यकीय क्षेत्राचा विचार करता घेतलेलं ज्ञान त्या मार्फत म्हणजे एखादं सरकारी हॉस्पिटल असेल किंवा खाजगी हॉस्पिटल असेल, एखादे मेडिकल शॉप असेल, तर या मेडिकल स्टोअरच्या मार्फत सुद्धा ती साधनं ही समोरच्यापर्यंत वितरित केली जातात. किंवा हॉटेल व्यवसायावर जर आपण पाहिलं तर हॉटेल व्यवसाय हा सुद्धा सेवा क्षेत्राच्या अनुषंगाने येतो. त्यामुळे मानवाने निर्माण केलेलं निसर्ग निर्मित साधन सामुग्रीच्या अनुषंगाने बाबी ज्या आहेत त्या दीर्घकाळ समोरच्यापर्यंत गेल्या पाहिजेत. त्या दृष्टीनं आपल्याला स्वच्छता असेल, पाण्याचा योग्य वापर असेल, योग्य नियोजन असेल, ते करणं अपेक्षित असतं. ते जर चांगल्या पद्धतीने झालं तर पुढच्या पिढीला आपल्याकडून काहीतरी देता येऊ शकतं. स्वच्छता असेल म्हणजे पर्यावरणात जर आपण समजा कार्बन डायऑक्साईडचं वायूचं प्रमाण कमी सोडलं तर निश्चितपणे ऑक्सिजन हा दीर्घकाळ टिकून राहील. पुढच्या पिढीसाठी आपल्याला तो ऑक्सिजन उपयुक्त होऊ शकतो. क्लायमेट चांगलं राहिलं तर रोगराईचं प्रमाण किंवा साथीचे आजार होणार नाहीत. त्यामुळं पायाभूत सुविधांचा विकास हा अत्यंत महत्त्वाचा किंवा अपेक्षित असणारा भाग आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन्ही बाबतीत संसाधनाच्या उपलब्धतेवर तेथे अशा प्रकारे किंवा या बाबीचा विचार होणं अपेक्षित असतं. उपलब्धता आणि विकास यांच्यातील हा जवळचा संबंध किंवा त्यातला एक दुवा आहे. देशातील पायाभूत सुविधांची स्थिती ही देखील महत्त्वाची असते. या पायाभूत सुविधाच्या आधारावरती आपण जे सुरुवातीच्या पासून पाहत होतो त्यात वेगवेगळे घटक आहेत. खरं तर यात रस्ते, बंदरे जसं म्हटलं आपण तसं पायाभूतमध्ये परकीय गुंतवणूक सुद्धा आता जर वाढली तर बँकिंग क्षेत्राचा चांगला विकास होईल. म्हणजे उद्योग क्षेत्रातून आर्थिक उलाढाल जे होणारे असते ते बँकिंगच्या मार्फत होईल आणि या बँकिंगचा विकास हा अजून वेगाने व्हायला मदत होईल. कारण लोकांकडचा पैसा लोकांकडेच काही कामानिमित्त किंवा पैशाने दिलेला असतो आणि या FDIच्या मार्फत होणारी गुंतवणूक ही निश्चितपणे फायदेशीर ठरते किंवा देशाच्या विकासाला हे स्मारक असते. त्यामुळं परकीय गुंतवणूक किती असावी, कशा पद्धतीची असावी त्याचा या ठिकाणी उल्लेख किंवा विचार या ठिकाणी आहे. मूलभूत या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं काही बाबतीत निश्चितपणे फरक आहे. काही बाबतीत अजून विकास होणं जसं बाकी आहे तसं त्या किती वाढू शकतील सुविधा हे आपल्याला पाहावं लागेल. आता या अनुषंगाने पायाभूत सुविधांचा विकास जर चांगला झाला, जास्त झाला तर आपल्या देशाचा विकासाचा वेग वाढू शकतो किंवा त्या देशाचा विकासाचा वेग वाढेल. त्यामुळे नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर हा शाश्वत विकासाच्या दृष्टीनं आपल्याला महत्त्वाचा आहे. मानवनिर्मित संसाधनाच्या अनुषंगाने आधुनिक गरजा ह्या निर्माण करता आल्या पाहिजेत. ज्या गरजा निर्माण झालेल्या आहेत त्याच्यातले प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत. पायाभूत सुविधा जशा वाढत जातील मानवी समाधानची पातळी तशाच पद्धतीने वाढेल. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा चांगला येऊ शकतो असं आपल्याला या साधारण या पॉईंटवरनं किंवा या पार्ट 2च्या अनुषंगाने आपल्याला म्हणता येईल. चर्चात्मक बाबी ह्या निश्चितपणे विकासाच्या अनुषंगाने फार महत्त्वाच्या आहेत किंवा यात विचार करावा लागतो त्याच्या या ठिकाणी. धन्यवाद.